नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं श्री टकले पाटील क्लासेसमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण अंकाची दर्शनीय किंमत, स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी यावर स्वाध्याय पाहणार आहोत। आपला चाललेलं कंटिन्यू लेक्चर कोणतं चाललं होतं बघा। घटक तिसरा आहे अंकांची दर्शनीय किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी याच्यावर आधारित आपल्याला काय पाहिजेत, प्रश्न पाहिजेत। याच्या अगोदर आपण काय केलं होतं, त्यांचे नियम पाहिले होते। काय पाहिले होते? नियम पाहिले होते। आता आपल्याला उदाहरण पाहिजे। मग स्वाध्याय 1 पहिला प्रश्न आहे बघा। प्रश्न काय दिलाय? कोण वाचते संख्या ही? एक जण कोणतरी वाचेल। 57 बघा संख्या काय दिलेली आहे? 57, 32, 479। मग तो वाचणार कशी? ये तनु ये 57,32,419। बघा 57,32,419 यालाच 57,32,419 मधील सर्वात कमी, आता इकडे लक्ष द्यायचं, काय विचारलंय त्यांनी? या संख्येमधील सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता? स्थानिक किंमत असलेला जो अंक आहे तर तो अंक कोणता आहे हे आपल्याला काय करायचंय? शोधायचं आहे। मला सांगा इथं स्थानिक किंमत, आता इथं दिलेली संख्या कोणती दिसते तुम्हाला? 57,32,400 57,32,479। एकक स्थानचा अंक हा एकक आहे, दशक, शतक, हजार, 10,000, लाख आणि 10 लाख। याच्यात काय म्हटलंय त्यांनी? सर्वात कमी। सर्वात कमी स्थान कोणाचं आहे? 9 या संख्येचं आहे। कोणाचं आहे? 9 या संख्येचं। आता त्याचं स्थान कोणतं झालं? स्थान कोणतं झालं त्याचं? एकक। काय झालं? याचं स्थान एकक झालं आणि म्हणून उत्तर जे आहे तर ते उत्तर काय आहे? 9। कळलं का? आता दुसरा प्रश्न पाहूया आपण। आता बघा हा कोण वाचल बघा? 2, 34, 65, 789। एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख आणि कोटी। 2,64,65,789। कळलं? 2,34,65,789 मधील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे? कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे? दर्शनी किंमत सांगितली इथं त्यांनी। आता विचार करा, 2, 3, 4, 6, 5, 7, 8, 9 या संख्येची ही दर्शनी किंमत झाली। आणि ह्यांचा प्रश्न काय आहे? कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे? कोणता अंक दिसतोय कमी वाला, दर्शनी किंमत कमी असणारा? 2। कळलं? म्हणून याचं उत्तर जे आहे 2 दर्शनी किंमत। कमी असणारा अंक। कळलं? आता पुढे या, तिसरा प्रश्न आहे बघा। 8,352 मधील 3 या संख्येची स्थानिक किंमत। मग आता लक्ष द्या, 3 ही संख्या कोणत्या स्थानावरती आहे? एकक, दशक, शतक। कोणत्या स्थानावरती आहे? शतक स्थानावरती आहे। म्हणजे 3 या संख्येला कोणी गुणायचं? 100 न गुणायचं। म्हणजे याची स्थानिक किंमत किती आली? 300। याची स्थानिक किंमत किती आली? 300 आली। कळली? आता चौथा प्रश्न बघा, काय म्हटलंय? 93,824 मधील कोणत्या? बघा 93,824 मधील 9 या संख्येची दर्शनी किंमत किती? 93,824
मधील 9 या संख्येची दर्शनी किंमत किती? कोण सांगतोय? सर दर्शनी किंमत कोणती? दर्शनी किंमत कोणती? 9. दर्शनी किंमत कोणती? 9. तीच संख्या असते ना दर्शनी किंमत, दिसते ना आपल्याला ती, म्हणून तिला दर्शनी किंमत म्हणायचं. कोणत्या स्थानावर विचारली का त्यांनी? नाही, दर्शनी किंमत कोणती ती विचारलेली आहे, म्हणून तिला दर्शनी किंमत म्हणायचं. पुढचा प्रश्न आता बघा, इथं काय दिलेला प्रश्न आहे? 36,58,408. 36,58,408 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत लिहायची आहे. कोणाची? 6ची. बघा आता 6ची स्थानिक किंमत लिहायची. कोणाची? 6ची. 6 कोणत्या स्थानी? बघा, एक, दश, शत, हजार, 10,000. आणि हे कुठलं आलं? बोल. लक्ष. म्हणजे इथं लक्ष आलंय आपलं. म्हणजे किती शून्य? 1 2 3 4 5. म्हणजे किती शून्य झाले? कळलं का? मग आता याची स्थानिक किंमत जी आहे ती स्थानिक किंमत काय असायला पाहिजे? चला लिहून टाका पटपट. लिहून टाका पटपट. बघा उत्तर किती होईल? हे माग किती शून्य लावायचे? 5. म्हणजे किती झाले ते? 6 लाख. या 6ची काय झाली? स्थानिक किंमत झाली. कळलं? घ्या लिहून. ज्यांचं झालं नाही, ज्यांचं चुकलंय, त्यांनी काय करा? लिहून घ्या व्यवस्थित. बघा 6वा प्रश्न आहे. ही संख्या विस्तारित रूपात दिली आहे, तिला आपल्याला काय करायचंय? संख्येत रूपांतर करायचंय. मग संख्येत रूपांतर करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल आपल्याला माहितीये? आता एकतरी तुम्ही उभ्या पद्धतीमध्ये मांडून घ्या. चालतंय. बघा 1 2 3 4 5 6. 7 अंकी संख्या आहे. किती अंकी संख्या आहे? 7 अंकी. हे बघा आहे 7 अंकी संख्या. 3 आणि हे 3 6 आणि 1 7. ही बघा, ही किती अंकी झाली? 6 अंकी संख्या झाली. ही 5 अंकी संख्या झाली. ही 4 अंकी संख्या झाली. ही 3 अंकी, ही 2 अंकी आणि ही 1 अंकी. मग आता काय करायची? सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज करण्यासाठी अगोदर संख्या तुम्हाला मांडून घ्यावी लागेल. हे बघा, अगोदर मी मांडून घेतोय. नंतर पुढची संख्या. नंतर इकडची घ्या, पुढची. त्याच्यानंतर राहिलेली. त्याच्यानंतर आता सगळ्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. या सगळ्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. बघा आता हा प्रश्न आहे ना, मी जर त्याला बघा अगोदर उत्तर लिहून दाखवतो तुम्हाला. हा प्रश्न खाली घेतो थोडासा. 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपात लिहा.
आता बघा यांची बेरीज करायची आपल्याला. संख्या आपण काय केली, एका खाली एक मांडून घेतली. 8 8 6 इथं 2 9 3 4 हे झाले तुमची संख्या. आता वाचताना कोण वाचल? 54,39,268 हे झालं याचं उत्तर. ओके. आता पुढचा प्रश्न आहे 7वा. काय म्हटलंय? 2.5 लाख ही संख्या विस्तारित रूपातल्या. 2.5 लाख म्हणल्यानंतर किती घर यायला पाहिजे त्याच्या पाठीमाग? चला कोण सांगते 2.5 लाख संख्या कशी लिहायची? लाख पर्यंत बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लाख. मग 2च्या मागे किती शून्य यायला पाहिजे? 5. बघा अगोदर संख्या लिहून घेऊ आपण. बोला झाली का? हे किती झाले? एकक, दशक, शतक, हजार. पुढे चला. किती झाले? 10,000. पुढे चला. झाले का 2.5 लाख? बघा हे 3 शून्य. आता एकक, दशक, हजार, 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख. कळलं? मग आता यांचं म्हणणं नेमकं काय आहे ते आपल्याला शोधायचंय. काय शोधता येईल बरं सांगा? 2.5 लाख संख्या ही आपल्याला काय करायची आहे? विस्तारित स्वरूपामध्ये लिहायची आहे. आता विस्तारित स्वरूपामध्ये लिहिण्यासाठी अगोदर 2चं स्थानिक किंमत लिहावी लागेल. किती आले बघा? 1 2 3 4 5 शून्य. 1 2 3 4 5 शून्य प्लस 5. 5च्या मागे किती शून्य? 2 आणि 4. 1 2 3 4 हे झालं विस्तारित स्वरूपामध्ये. आणखीन याचं विस्तारित स्वरूप कसं करता येईल माहितीये? 2 गुणुले 1 2 3 4 5 6 3 6 हे झालं त्याची स्थानिक किंमत साठी. प्लस 5 गुणुले 1 4 हे झालं त्याचं विस्तारित स्वरूप. हे काय झालं? विस्तारित स्वरूप झालं. हे याचं उत्तर, हे याचं उत्तर. कळलं? आता 8वा प्रश्न आहे. 3,10,000 अधिक 4 लक्ष अधिक 27 शतक अधिक 5,000 अधिक 62 दशक यांची बेरीज करायची आपल्याला. मग बेरीज करण्यासाठी आता काय करावं लागेल? 3 गुणुले 10,000 किती? 3 गुणुले 10,000. आता 10,000 म्हणजे किती घ्यावे लागतील रे सांगा? त्याच्या मागे किती शून्य लावावं लागतील आपल्याला? किती न गुणावं लागेल? 3,10,000 म्हणजे किती संख्या घ्यावी लागेल? 3 गुणुले 10,000. हे हजार झाले. 10,000. उत्तर किती आलं? 30,000. परत 4 लक्ष. 4 लक्ष म्हणजे किती? किती शून्य घ्यायचे? हे 1000, 10,000, लाख. किती शून्य घ्यायचे? 5. मग आता ह्याची किंमत किती आली बघा? लक्ष 1 2 3 4 5 4 लाख. आता पुढे 27 शतक. शतक म्हणजे किती? 100. म्हणजे उत्तर किती आलं बघा? याने याला मल्टिप्लाय केलं, गुणलं 2700 प्लस किती आहे? 5,000. मग 5 गुणुले 1000 किती झाले बघा? 1 2 3 5,000 म्हटले 5,000. परत कोण? 62 दशक. दशक सांगितले. दशक म्हणजे 10 आणि काय करायचं? गुणायचं. मग 10 आणि गुणलं तर काय होईल बरं? बोला. 10 आणि गुणलं तर काय होईल? याचं उत्तर
620. या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज. बघा 0 0 हा 0 2 7 आणि 6 13 चला 1 5 आणि 1 6 आणि 2 8 8 वरून किती घेतले 3. म्हणजे उत्तर किती आलं बघा. उत्तर एवढं आलं का 4,38,320. हे तुमचं काय झालं उत्तर. म्हणजे तुम्हाला याच्या स्वरूपामध्ये दिलं, याच्या स्वरूपात दिलं, विस्तारित स्वरूपामध्ये दिलं तरी तुम्हाला उत्तर काय करता आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. नववा प्रश्न आहे. याला परत म्हणायचे 10 आणि 7 आले त्याच्यात. बघा आता लक्ष द्या इकडं. 58,279 या संख्येमधील 10,000 स्थानच्या अंकाचा. आता इकडं लक्ष द्यायचंय. 10,000 स्थानचा अंक कोणता आहे हे बघा. ही संख्या आहे 58,279. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग यांचं म्हणणं काय आहे 10,000 स्थानच्या अंकाचा. आता त्याची काय घ्यायची स्थानिक किंमत. याची स्थानिक किंमत कोणती आली 5. हे झाले त्याची स्थानिक किंमत. कळलं. आता व शतक स्थानच्या अंकाच्या कुठला शतक स्थानच्या अंकाचा. शतक स्थानचा अंक कोणता आहे एकक, दशक, शतक. हा शतक स्थानचा अंक आहे. काय शतक स्थानचा अंक कोणता आहे 2. आणि यांचा काय सांगितलं त्यांनी गुणाकार. यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. मग आता बघा हा झाला शतक स्थानचा अंक. यांचा गुणाकार करायचा आहे आपल्याला शतक स्थानचा अंक. आणि त्याला काय सांगितले त्यांनी दर्शनी किंमत. हे शॉर्टकट मध्ये देतो मी. आता यांनी याला गुणायचंय 0 0 0 2 गुणलं 0 आलं आणि 2 5 ला गुणलं 2 10. हे त्याचं काय झालं उत्तर. बघा एवढं उत्तर आलं का सगळ्यांचं खात्री करा. उत्तर किती आलं 1,00,000. आता 10वा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय दिलाय तो आपण अगोदर पाहू. इथं काय दिलंय बघा 5,45,035 या संख्येमधील 5,45,035 या संख्येमधील 10,000 स्थानी. कुठल्या स्थानी 10,000. मग आता बघा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. 10,000 स्थानचा अंक म्हणजे कोणती संख्या झाली ती लिहून घेऊ आपण. 40,000 झाली. आता या अंकाची स्थानिक किंमत ही झाली स्थानिक किंमत. आता दशक स्थानी कोणता अंक आहे बघा. दशक स्थानी असलेला अंक हा झाला दशक स्थानचा अंक आणि हा झाला 10,000 स्थानचा अंक. मग याची स्थानिक किंमत बघा. याची स्थानिक किंमत किती आहे 30. यांच्यातला काय सांगितला फरक म्हणजे वजाबाकी करायची. आपल्याला काय करायची आहे वजाबाकी. आता हे कुठलं झालं हे 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत.
10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आहे. आणि ही जी 30 आहे ही कुठली आहे? दशक स्थानी. दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत आहे. आणि यांचा फरक सांगितलाय. फरक म्हणजे काय असतो? वजाबाकी असते. मग आता वजाबाकी करायची. इकडून आपल्याला हातचे घ्यावे लागतील 4, इथं 1 राहिला 3, इथं 10 झाले, परत 9, इकडं 9, इकडं 9, इथं 10. मग आता इथं 0 आहे, डायरेक्ट 0 गेला. आणि इथं किती राहिले होते? 10. 10तून 3 गेले 7, इकडं 9, 9 म्हणजे 39,970. हे त्याचं काय झालं मित्रांनो? उत्तर. गेले. याचं उत्तर काय करा? लिहून घ्या. वरील लेक्चर आवडलं असेल तर सर्वांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.